तीन. नमस्कार, मी आकाश पाटील सावरगावकर, राहणार निपाणी सावरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. हे गॅबियन बंधारे जिल्हा परिषद अंतर्गत आलेले आहेत. हे जिल्हा परिषद अंतर्गत येण्यासाठी या कामासाठी सरपंच व गुत्तेदारांनी हा काम केलेले आहे. ही ग्रामपंचायत महाराष्ट्रातील सर्वात छोटी ग्रामपंचायत व महाराष्ट्रातील छोट्या ग्रामपंचायतचा मोठा भ्रष्टाचार. तर तुम्हाला कसं तर मी माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. गॅबियन बंधारा 5 लाखाचा आहे. 5 लाखाचा असताना या बंधाऱ्याला पिचिंग काहीच नसताना, कालवे देखील खोदकाम नसताना देखील या कामासाठी 4,63,000 बिल मंजूर केलेले आहे. तर एकूण हे 2 बंधारे आहेत गॅबियन बंधारे. तर या कामासाठी एकूण 9,26,000चं बिल मंजूर करण्यात आलेले आहे. त्यासाठी मी 3 दिवस आमरण उपोषण केलं होतं. त्या आमरण उपोषणामध्ये यांच्यावर चौकशी करून या चौकशी अंतर्गत काही आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करतो म्हणत होते. ते माझ्यापाशी लेखी प्रूफ असताना देखील यांनी कोणत्याच प्रकारची कारवाई घेतली नाही व ऍक्शन घेतलेली नाही. त्याचप्रमाणे आणि काही गावातले मुद्दे आहेत भ्रष्टाचाराचे. शोष खड्डा, घन कचरा, 1,60,000चा काम न करता थातूर मातूर काम करून 1,60,000चं बिल मंजूर करण्यात आलेले आहे. त्याची पण आपल्याजवळ MB रेकॉर्ड, सर्व कागद आपल्याजवळ, अहवाल आपल्याजवळ आहे. व विशेष पाईपलाईन दुरुस्ती, गावात आमच्या नंबर 1 पाईपलाईन व घरोघर नळ असताना विशेष पाईपलाईन दुरुस्ती म्हणून टक्केवारी देऊन काम आणण्यात आलेले आहे व काम 1% देखील चांगलं झालेले नाही. आणि त्या कामासाठी 16 लाख रुपयाची निधी मंजूर झालेली आहे. आणि या कामाला देखील बिल पास झालेले आहे. हे एकूण आपसावरगाव व निपाणी सावरगाव मध्ये काम करण्यात आलेले आहे. व तसेच सीसी रस्ता आपसावरगाव, हे सीसी रस्ता आपसावरगाव जसं 35,000चं या जागी सीसी रस्त्याचं काम झालेलं आहे. 35,000 रुपयाचं केवळ. तर ह्यांनी कशामधून बी टक्केवारी देऊन ह्यांनी रस्ते मंजूर करून आणि बोगस रस्ते तयार करत आहेत थातूर मातूर. व सीसी रस्ता आपसावरगाव 63,000 रुपयाचं मंजूर करून थातूर मातूर काम केलेले आहे. फेवर ब्लॉक रस्ता आमच्या गावात 2 फूट सीसी रस्ता असताना त्याच्यावरती फेवर ब्लॉक केलेले आहे 5 लाखाचं. आणि थातूर मातूर 5 लाखाचं फेवर ब्लॉक करून आज प्रशासकीय शाळा, त्या शाळेमध्ये पाणी जात आहे. हे टक्केवारीसाठी अधिकारी कोणत्याही थराला जात आहेत आणि गुत्तेदारी कोणत्याही थराला जात आहेत. आणि हे दलाल अधिकारी व दलाल गुत्तेदारांना कडक कारवाई करून यांच्यावरती ऍक्शन घ्यावं, हीच माझी नम्र विनंती. हे बघा तुम्ही, कोणत्याच प्रकारची पिचिंग व कोणत्याच प्रकारचं कालवा इथं घेतलेला नाही. हे असेच भ्रष्टाचाराचे काम आणि बरेच प्रमाणात गावामध्ये चालू आहेत. तीन. या कामासाठी स्वतः भेटून देण्यात आलेले निवेदन शेखर देशमुख बीडीओ गट विकास अधिकारी व तसेच विस्तार अधिकारी देगलूरचे. त्यानंतर मी नांदेड जिल्हा परिषद मिनल करनवार मॅडम यांना देखील स्वतः भेटून त्यांच्या हातात निवेदन दिलेले आहे. व तसेच त्यानंतर जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांना देखील स्वतः भेटून या कामासाठी मी निवेदन दिलेले आहे. तरी पण या कामाची कोणीच दखल घेऊन या कामावरती ऍक्शन घेत नाहीत. त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे मी बिना वस्त्राचा. आणि याच्या विरुद्ध देखील जास्त तीव्र आंदोलन होते हे तुम्ही ध्यानात घ्या. आणि या कामावरती तात्काळ येऊन चौकशी करून या अधिकाऱ्यावर व गुत्तेदारावर कडक कारवाई करा, हीच माझी एवढी विनंती आहे. तीन. या कामासाठी घेण्यात आलेली टक्केवारी, एकूण काम हे 32,84,000 रुपयाचं काम आहे. या कामासाठी 88,860 रुपये नाही, 8,88,060 रुपये ही टक्केवारी घेतलेली आहे. तर या टक्केवारीसाठी इंजिनियर व जेई यांच्यामध्ये मिलित भगत आहे आणि या कामाची पाठराखण करून त्यांनी बिलं काढलेली आहे.
हे बिल असे थातुरमातुर काढलेले आहे काम झाल्यानंतर. या कामासाठी टक्केवारी काम आणणे व टक्केवारी देणे 27% टक्केवारी गेलेली आहे या कामासाठी आणि एकूण टक्केवारी 8,88,060 रुपये टक्केवारी गेलेली आहे. तर हे बघा तुम्ही असं थातुरमातुर काम. तर या कामाची चौकशी करून तात्काळ गुत्तेदार व इंजिनियर डिप्टी इंजिनियर सय्यद सिराज पाशा मुख्य यांच्यावर कडक कारवाई करून जय कादवर सर देगलूर यांच्यावर कडक कारवाई करावी हीच माझी नम्र विनंती आहे.